हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल तायडे, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITIA स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती. काही मुलं मला व्हॉट्सअपवर किंवा इथे कमेंट्समध्ये विचारत होते की अप्रेंटिसशिपची जे होणारे एक्झाम्स आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. सिलेबस पॅटर्न्स काय राहणार, काय बुक्स वाचायला पाहिजे, कोणते बुक्स वाचायला पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठून मिळेल, एक्झाम लेवल कशी राहणार, ड्युरेशन कशी राहणार, कोणते सब्जेक्ट आहे, वायरमन आणि इलेक्ट्रिशियनवाल्यांना काय काय डिफरन्स आहे. तर हे सगळे जे क्वेश्चन्स आहे तुमचे, हे सगळे क्वेश्चन्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करू इन शॉर्टमध्ये. तर पहा, सगळ्यात पहिले तर एक तुम्हाला गुड न्यूज द्यायची अशी आहे की जे वायरमन आणि इलेक्ट्रिशियनसाठी पहिले अप्रेंटिसशिपचे जे एक्झाम्स होत होते ते वेगवेगळे होत होते. इलेक्ट्रिशियनवाल्यांची अप्रेंटिसशिपची एक्झाम 1 वर्षानंतर राहायची आणि वायरमनवाल्यांची 2 वर्षानंतर. तर इलेक्ट्रिशियनवाल्यांना फक्त थेरी आणि प्रॅक्टिकल असं राहायचं. प्रॅक्टिकल ITIमध्ये व्हायचं, थेरी बाहेर एक्झाम सेंटरवर व्हायची ऑनलाईन. आणि वायरमनवाले जे आहे त्यांची पण थेरी ऑनलाईन सेंटरला व्हायची. प्रॅक्टिकल, इंजिनिअरिंग, ड्रॉईंग आणि मॅथमॅटिक्स जे आपण ITIला शिकलो होतो सेम ITIसारखाच एक फील्ड डबल येत होता. पण आज काय झालेलं म्हणजे आजच्या या अप्रेंटिसशिपच्या एक्झाममध्ये इंजिनिअरिंग, ड्रॉईंग आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट कॅन्सल केलेले आहे. कोणासाठी? वायरमनवाल्यासाठी. म्हणजे हे दोन्ही ट्रेडसाठी, इलेक्ट्रिशियन आणि वायरमनसाठी कॉमनच पेपर राहणार आणि कॉमनच काय राहणार, आपलं एक्झाम्स राहणार. म्हणजे एक्झाम्स पॅटर्न सेम आहे. दोघांनाही फक्त थेरीचाच पेपर आहे. तर काय काय पॅटर्न राहणार पहा. अप्रेंटिसशिप एक्झाम पॅटर्न सेम फॉर इलेक्ट्रिशियन अँड वायरमन. तर इथे काय आहे सगळ्यात पहिले पहा. सगळ्यात पहिले प्रॅक्टिकल इंजिनिअरिंग आहे, म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल. आता हे प्रॅक्टिकल अगोदर ITIला होत होतं. आता हे प्रॅक्टिकल आपल्या तुम्ही जिथे अप्रेंटिसशिप केली असेल त्या कंपनीकडे आहे आणि ते कंपनीवर डिपेंड असते की मग ते प्रॅक्टिकल घेणार की नाही घेणार. ते एक तर डायरेक्टली मार्क पाठवू शकते तुमच्या परफॉर्मन्सवर किंवा प्रॅक्टिकल घेऊ शकते. ओके, प्रॅक्टिकलबद्दल क्लिअर झालं. प्रॅक्टिकल इंजिनिअरिंग ते जे आहे 300 मार्क्सचं आहे आणि त्याला तुम्हाला पास होण्यासाठी कमीत कमी त्यांनी 180 मार्क्स पाठवावे लागतात. आणि आपण स्वतः पर्सनली चेक करून पण घ्यायचं त्या कंपनीकडे की सर तुम्ही आमचे प्रॅक्टिकलचे मार्क्स पाठवले आहे की नाही आहे. कधी कधी काय होते की मुलं थेरीचा पण पेपर देतात आणि प्रॅक्टिकलचे एक्झाम्स कंपनी पाठवतच नाही, त्याच्यामुळे मुलांचे रिझल्ट जे आहे ते फेल येतात. त्यानंतर आहे सेक्शनल मार्क्स. सेक्शनल मार्क्स जे आहे प्रॅक्टिकलचे आहे. प्रॅक्टिकल सेक्शनल मार्क्स जे 100 मार्क्सचे आहे आणि तेच त्याच्यामध्ये पण तुम्हाला 60 मार्क्स जे आहे ते पासिंगसाठी लागतात. तर हे 100 मार्क पण कंपनीकडेच आहे, कंपनीचे 1 मार्क पाठवणार. त्याच्यानंतर ट्रेड थेरी जे आहे हे 50 क्वेश्चन्स राहते याच्यामध्ये. हा ट्रेड थेरीचा जो आहे ऑनलाईन पेपर असतो. ऑनलाईन पेपर असतो एक्झाम सेंटरवर. जे की तुम्ही एक्झाम्स जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा त्या एक्झाम सेंटर जे तुम्ही टाकलं असेल किंवा तुम्हाला मिळालं असेल ज्या ऑर्गनायझेशनकडून एक्झाम घेतल्या जात आहे त्या सेंटरवर जो पेपर जो होणार तो 2 तासाचा राहणार टोटल. आणि 2 तासाच्या वेळेमध्ये तुम्हाला हे 50 क्वेश्चन्स टोटल सॉल्व करायचे आहे. तर याच्यासाठी 2 मार्काचा एक प्रश्न आहे आणि 100 मार्क्स टोटल होतात. तर तुम्हाला पासिंगसाठी मिनिमम 40 मार्क भेटणं गरजेचे आहे. आणि काय होते माहिती आहे का, अप्रेंटिसशिपचे जे एक्झाम्स आहे ते पूर्ण तुमच्या जशा गव्हर्नमेंट एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये जशी थेरीचे एक्झाम्स विचारले जातात तशाच लेवलची होते. म्हणून एकदम सोपे पण प्रश्न येत नाही आणि एकदम कठीण पण प्रश्न येत नाही, पण एक मिडियम ॲव्हरेज लेवलचे प्रश्न असतात. आणि भरपूर मुलं मी असे पाहिलेले आहे की या एक्झाममध्ये सुद्धा फेल होतात. तर ही काही एकदम अशी सोपी सापी एक्झाम नाही आहे. याला पण तुम्हाला अभ्यास करूनच जावं लागेल, नाही तर मग आपण गेलो उठून झोपेतून आय कार्ड काढले आणि पेपरला गेलो तर आपला पेपर निघून जाईल. हे डोक्यात जर असेल तुमच्या तर काढून टाका, ठीक आहे. तर इथे तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स पाहिजे आहे पासिंगसाठी. त्याच्यानंतर थेरी सेशनल. तर थेरी सेशनलचे पण 20 मार्क असतात. ते पण तुमच्या कंपनीकडूनच पाठवल्या जाणार आणि या 20 पैकी 20 मार्काचं पूर्ण असते आणि कंपनी तुमच्या परफॉर्मन्सवरून, तुमच्या नॉलेजवरून मिनिमम 8 मार्क तरी तुम्हाला इथे पासिंगसाठी पाहिजे. मग त्याच्या व्यतिरिक्त कंपनी किती पण पाठवू शकते 20 पर्यंत. तर कळलं तुम्हाला एक्झाम पॅटर्न कसं आहे. तर त्याच्यानंतर मग आता टोटल मार्क्स किती होऊन राहिले. तर टोटल मार्क्स आहे 520 आणि या 520 पैकी मिनिमम पासिंग मार्क तुम्हाला पाहिजे आहे 300, तरच तुम्ही पास होणार. आणि हे जे अप्रेंटिसशिपचे एक्झाम्सचे मार्क्स आहे हे तुम्हाला कुठेही फ्युचरमध्ये कामी, याचे जे पर्सेंटेज आहे चांगले भेटणं खूप गरजेचं आहे. पण फ्युचरमध्ये गव्हर्नमेंट जॉबसाठी तरी हे पर्सेंटेज कन्सिडर केल्या जात नाहीत. तर कळलं. प्रॅक्टिकल इंजिनिअरिंग 300 मार्क, 180 पासिंगसाठी पाहिजे. प्रॅक्टिकल सेशन 100, 60 पासिंगसाठी पाहिजे. ट्रेड थेरी 50 क्वेश्चन हे सॉल्व करावे लागतील आपल्याला. आणखी महत्त्वाची गोष्ट, हे 50 सॉल्व करताना याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. नो निगेटिव्ह मार्किंग. जसं काही गव्हर्नमेंट एक्झामला निगेटिव्ह मार्किंग असते 1/4 किंवा 1/3. म्हणजे तुमचे प्रश्न जर चुकले तर तुमचे निगेटिव्ह मार्क्स कापल्या जातात. तर असं इथे काही नाही आहे. म्हणजे तुमच्या याच्यातले 50 सॉल्व करताना काही क्वेश्चन चुकले तर तुमचे
हे जे आहे म्हणजे क्वेश्चन जे मार्क्स जे तुम्हाला मिळालेले आहेत ते कॅन्सल होणार नाही. तर इथं पहा तुम्हाला 40 मार्क्स भेटण्यासाठी मिनिमम 20 प्रश्न तरी याच्यातले बरोबर आले पाहिजे. तर आता तुम्ही 50च्या 50ही सॉल्व्ह करणार, कारण तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. 50 प्रश्न सॉल्व्ह करायला 2 तासाचा वेळ आहे. आणखी सांगतो आहे या ट्रेड थेअरीबद्दल, कारण की खूप डिटेलमध्ये सांगावं लागेल, कारण तुम्ही खूप काही प्रश्न विचारले होते याच्यावर की ट्रेड थेअरीची लेवल काय राहणार. तर मी तुम्हाला सांगितले की एकदम कठीण नाही आणि एकदम सोपी नाही. मग याच्यावरचे प्रश्न कुठून येतील सर? तर याचे जे प्रश्न आहे हे तुम्ही जे जनरली ITवाले मुलं वाचतात सुबोध विद्युतशास्त्र महाराष्ट्रामध्ये, त्या सुबोध विद्युतशास्त्रामधून, आणि आता जे नवीन सुबोध विद्युतशास्त्रामध्ये काही टॉपिक नाही आहे, जे ॲडव्हान्स लेवलचे टॉपिक आहे ते स्किप केलेले आहे. पण जर तुम्ही DGETचा सिलेबस जर रेफर केला ITसाठी, जो तुमच्या ITला शिकवला जात होता तो जर रेफर केला तर तुम्हाला मॅक्झिमम तेच सेम थेअरीवरचे प्रश्न तुम्हाला इथे विचारल्या जातात. तर कळलं हे. त्याच्यानंतर मग आहे तर थेअरीचे टॉपिक मला मुलं विचारतात की थेअरीचे टॉपिक कोणकोणते इम्पॉर्टंट आहे सर, कारण की एक्झामला खूप वेळ कमी आहे, असं आहे तसं आहे. तर मी तर तुम्हाला सांगतो आहे की या एक्झामला लाईटली घेऊ नका, कारण की जर तुम्ही या एक्झामला लाईटली घेतलं तर दर एका वर्षाने एक्झाम होते आणि तुम्ही फेल जर झाले तर मग तुम्हाला पूर्ण 1 वर्ष वाट पाहावं लागेल, मग परत रिझल्टला 4-5 महिने वाट पाहावं लागेल. तर खूप लॉंग प्रोसेस आहे. तर शक्य होत असल्यास पूर्ण सिलेबस आजपासूनच रीड करणं सुरू करून द्या. पण मी जेवढे काही टॉपिक आहे आजच्यानुसार तुमच्या DGETच्या सिलेबसनुसार ते इथे सगळे लिहिलेले आहे. 1-2 टॉपिक इथे नाही लिहिले आहे, ते पण थोडेसे. तर आता ह्या सगळ्यांमधून सगळ्यात महत्त्वाचा सगळ्या मुलांचा कॉमन प्रश्न असतो की गव्हर्नमेंट एक्झामसाठी किंवा अप्रेंटिसशिपसाठी की सर मी कोणते चॅप्टर वाचू की मी पास होऊ, किंवा कोणते इम्पॉर्टंट आहेत. पहा मित्रांनो, ह्या चॅप्टरमध्ये आपण या सर्व चॅप्टरपैकी आपण इम्पॉर्टंट तर सांगू शकतो, पण हे सगळेच चॅप्टर इम्पॉर्टंट असतात. म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त 5-6 चॅप्टर करून गेले म्हणजे तुम्हाला तुमचा पेपर निघाला, असं नाही. या पुऱ्या सिलेबसमधून एक्झाम सेटर जो आहे तो कुठूनही क्वेश्चन्स 1-2 क्वेश्चन्स टाकू शकतो, बरोबर. म्हणून आपल्याला असं करता येणार नाही की आपण फक्त 5-6 किंवा 10-12 चॅप्टर करून चाललो. पूर्ण सिलेबस आपला एकदा रीड करून झालेला पाहिजे. पण त्यातही जर तुम्हाला जास्त फोकस करायचा असेल तर कोणता, तर सगळ्यात पहिले बेसिक इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर हा DC सर्किट किंवा नेटवर्क, त्याच्यानंतर मग तुम्हाला येणार एक DC जनरेटर, DC मोटर, ट्रान्सफॉर्मर. हे पहा, ट्रान्सफॉर्मर, DC जनरेटर, DC मोटर, स्टोरेज बॅटरी आहे. त्याच्यानंतर मग 3 फेज इंडक्शन मशीन, सिंगल फेज इंडक्शन मशीन हे आहे. त्याच्यानंतर मग पॉवर सिस्टीम, जनरेशन आणि ट्रान्समिशन हा आहे. डिस्ट्रीब्युशन तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तुमच्या अप्रेंटिसशिपसाठी, आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. त्याच्यानंतर मग आहे इलेक्ट्रिकल वायरिंग. तर हे जेवढे की मी टॉपिक्स तुम्हाला सांगितले, आणि इलेक्ट्रॉनिक्स, एक बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. तर हां, आणि एक स्विच गिअर अँड प्रोटेक्शन. पहा किती मोठे झाले सांगता तुम्हाला की 1-2, आणि हा थोडासा अल्टरनेटिंग करंट पण थोडासा, म्हणजे हा अप्रेंटिसशिपच्या एक्झामसाठी अल्टरनेटिंग करंट थोडा कमी विचारला जातो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. मिनिमम तुम्हाला 14-15 चॅप्टर जे आहेत ते तरी तुम्हाला चांगले खास करून करणं आहे. ठीक आहे, तर याच्याकडे फोकस करजा. हे एवढे इम्पॉर्टंट, कारण की ट्रान्सफॉर्मरवर खूप जास्त प्रश्न विचारतात, त्यानंतर अल्टरनेटिंग करंटवरही बऱ्यापैकी विचारतात. त्याच्यानंतर बेसिक इलेक्ट्रिसिटीमधून सगळ्यात जास्त प्रश्न येतील. सगळ्यात इम्पॉर्टंट हा तुमच्यासाठी बेसिक इलेक्ट्रिसिटी आहे. जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे पण इम्पॉर्टंट आहे. स्विच गिअर इम्पॉर्टंट, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन. जर तुम्ही अप्रेंटिसशिप डिस्ट्रीब्युशन किंवा ट्रान्समिशनमध्ये केली असेल तर त्याच्यासाठी पण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे दोन्ही पण आणि हा पण एक बेसिक इलेक्ट्रॉनिक्स तर हा आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या अप्रेंटिसशिपसाठी. आणि इलेक्ट्रिकल वायरिंगवरचे पण प्रश्न, वायरिंग आणि अर्थिंगवरचे पण, कारण की हे तुम्ही मी जेवढे काही चॅप्टर मार्क केलेले आहे आणि याचा थोडा डिटेल अभ्यास करायचा. अर्थिंग वगैरेचा, वायरिंगचा, स्विच बोर्ड कुठे असतात, किती डिस्टन्स असतात, किती पॉईंट, पॉवर सर्किट, लाईटिंग सर्किट वगैरे, स्विच गिअर कसे असतात, कोणकोणत्या टाईपचे स्विच गिअर आहे, आणि त्याच्यानंतर मग जनरेशनचे टाईप्स कोणते आहे, ट्रान्समिशन लाईन्स कशी असतात, डिस्टन्स, स्पॅन वगैरे, कंडक्टर कसे कॅल्क्युलेट करतात, अल्टरनेटिंग करंटमधले RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, जनरेटरचे टाईप्स, जनरेटरचे ग्राफ्स तर नाही पाठ केले चालतात, पण ॲप्लिकेशन मात्र जनरेटरचे, आणि DC सर्किटवरचे काही प्रॉब्लेम्स की सिरीज सर्किट किंवा पॅरलल सर्किटचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करतात. तर सगळे हे एवढे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बाकी तर मग सगळे जे राहिलेले टॉपिक आहे ते तुम्हाला थोडे वाचले तर चालतात. 3 फेज इंडक्शन मशीन, सिंगल फेज इंडक्शन मशीन पण थोडंसं कमी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला, तर हे झाले तुमच्या सिलेबसबद्दल. त्याच्यानंतर पहा, तर मी तुम्हाला अबाउट एक्झाम लेवल सांगितले की एक्झाम लेवल जी आहे ती मीडियम लेवल राहणार, म्हणजे जास्त डिफिकल्ट पण नाही आणि जास्त
कठीण पण नाही, म्हणजे जास्त कठीण पण नाही आणि जास्त सोपे पण नाही. त्यानंतर आहे अबाउट प्रॅक्टिकल अँड सेशनल मार्क. तर अबाउट प्रॅक्टिकल अँड सेशनल मार्क जे आहे हे तुम्ही कंपनीमधले तुमचे जे इंजिनियर्स होते हेड ऑफ डिपार्टमेंट ते तुम्हाला तुमच्या याला पाठवतील BTRAला. अबाउट इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड मॅथ्स पेपर, तर हे 2 पेपर कॅन्सल झाले आहेत. वायरमन आणि इलेक्ट्रिशियनवाल्यांना नसतातच आणि इलेक्ट्रिशियन आणि वायरमनवाल्यांसाठी पण कॅन्सल झाले आहे. त्यानंतर आहे व्हिच टॉपिक इज इम्पॉर्टंट. व्हिच टॉपिक इज इम्पॉर्टंट मी कवर करून दिलं तुम्हाला की कोणकोणते टॉपिक इम्पॉर्टंट. हां, दुसरा नंतरचा प्रश्न असतो हाऊ टू स्टडी. तर स्टडी कशी करायची. आता 1-2 महिने तुमच्या एक्झाम्सला राहिलेले आहे, तर मला असं वाटते की तुम्ही जर पॉसिबल होत असेल तर बॅच जॉईन करायला पाहिजे. पण मी माझे क्लासेस आहे म्हणून मी म्हणत नाही आहे, मी तर तुम्हाला सगळं बेसिकपासून शिकवतोच. पण एक जस्ट तुम्हाला गायडन्स करत आहे की काय होईल की बॅच जर जॉईन केली तुम्ही तर तुमचे थेरी या अप्रेंटिसशिपच्या एक्झामसाठी पण ती कामी पडेल आणि याच्यानंतर जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम ट्राय कराल त्याच्यासाठी पण तुम्हाला तीच थेरी कामी पडेल. कारण त्या थेरीमध्ये मी बेसिक टू ॲडव्हान्स लेवल पूर्ण शिकवतो. म्हणजे काय होईल की तुम्हाला 10 पेपर्स वाचायची गरज नाही, काय इम्पॉर्टन्स आहे काय नाही हे सगळं कळेल. तुमची एकदा फक्त पैसे खर्च होईल पण तुमची लाईफ जे आहे ते या बॅचमुळे बदलू शकते. आणि जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं असेल तर ठीक आहे, तर एकदा तुम्ही सुबोधला वाचू शकता. सुबोधनंतर जे त्याच्यावरचे काही जे MCQचे बुक्स आहेत ते तुम्ही वाचू शकता. बुकसाठी मी एक व्हिडिओ सेपरेटली टाकला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जे बुक सांगितलेले आहे ते घेऊन पण तुम्ही हा पेपर सहज काढू शकता. आणि राहिलं एक PDF आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची, ती मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकली आहे. तर तुम्ही तिथे टेलिग्राम चॅनलला जाऊन पण डाउनलोड करू शकता, Apex TCA म्हणून. त्याच्यानंतर आहे विच बुक शुड आय रीड. तर बुकचे नावं मी तुम्हाला जसं सोबत तुम्ही वाचाल त्याच्यानंतर MCQचे प्रश्न जास्तीत जास्त वाचाल. तर मी बुकसाठी एक सेपरेटली व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक पण या व्हिडिओच्या खाली भेटेल तुम्हाला, किंवा मग तुम्ही चॅनलवर सर्च करून पण पाहू शकता. त्यानंतर आहे व्हेअर आय गेट प्रिव्हियस पेपर. तर प्रिव्हियस पेपर जे आहे ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर एक PDF आहे त्याच्यामध्ये टाकून ठेवलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन त्याला डाउनलोड करून घ्याल. आणि हे जे प्रिव्हियस पेपरचे एक हे आहे PDF आहे, ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यातलेच क्वेश्चन जे आहे थोडे 1-2 म्हणजे 5-10 तरी क्वेश्चन तुमचे रिपीट होऊ शकतात पण कन्फर्म नाही आहे. सो ज्यांचा अप्रेंटिसशिपचा पेपर असेल तर त्यांनी आजपासून स्टडी करायला सुरुवात करा. लाईटली घेऊ नका, इम्पॉर्टंट आहे. कारण की उद्या जर ट्रान्समिशनच्या जागा निघाल्या किंवा कोणत्या डिपार्टमेंटच्या जागा निघाल्या आणि तुमच्याजवळ जर अप्रेंटिसशिप नसली तर त्याचे तुम्हाला बेनिफिट्स मिळणार नाहीत. आणखी एक प्रश्न आहे की मुलं मला नेहमी विचारतात की सर अप्रेंटिसशिप कशामध्ये केली तर बेस्ट राहणार. तर पहा, तुम्ही अप्रेंटिसशिप कशाहीमध्ये करा, सारखंच आहे. कुठेही तुम्हाला एकच अप्रेंटिसशिप, जर जिथे तुम्हाला अप्रेंटिसशिप मागितली तिथे तुम्हाला ती अप्रेंटिसशिप कामी पडते. पण जर तुम्ही डिस्ट्रीब्युशनमध्ये करत असाल तर तुम्हाला डिस्ट्रीब्युशनमध्ये फायदे मिळतील, काहीतरी पर्सेंटेज मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात. ट्रान्समिशनमध्ये केली तर ट्रान्समिशनमध्ये, जनकोमध्ये केली तर जनकोमध्ये, आणि तसंच रेल्वेमध्ये केली तर रेल्वेमध्ये. तर प्रत्येक डिपार्टमेंटची जिथे तुम्ही अप्रेंटिसशिप कराल त्याचा बेनिफिट तिथेच आहे, म्हणजे एक्स्ट्रा मार्क्ससाठी. बाकी इकडे लागते पण मग तुम्हाला ते जे एक्स्ट्रा मार्क्स असतात ते मिळत नाही. तर बाकी आणखी काही डाऊट्स असेल तुमचे तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता किंवा मग आपल्या या कमेंट सेक्शन्सवर विचारू शकता. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक, थँक्यू.